राईट. सो गिट मध्ये नॉर्मल बेसिसवर गिटचा वर्कफ्लो काय आहे ते आपण बघितलाय. आणि सिंपल आपण काय केलंय, आपल्या सिस्टम मध्ये एक रेपॉझिटरी क्रिएट केली आहे. दिसतीये ही रेपॉझिटरी आहे डेमो गिट. इथे काय करायचं, गिट बॅश. थोडा स्लो घेतोय माझ्या सिस्टम मध्ये. इन्स्टॉलेशन झालं का तुमचं? इन्स्टॉलेशन झालं का? गिटचं इन्स्टॉलेशन केलंय? ओके. सो गिट इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, या पद्धतीचा एक एन्व्हायरमेंट मिळेल. राईट क्लिक करून तुम्ही काय करणार, गिट बॅश ओपन करणार. गिट बॅश ओपन केल्यानंतर तुम्हाला काय होईल, हा टर्मिनल मिळेल. आणि या टर्मिनल मध्ये आपण काय करू शकतो, तर लिनक्स कमांड्स यूज करू शकतो. एवढं झालं होतं, राईट. आणि नॉर्मल बेसिसवर कशा पद्धतीने काम केलं आपण काल, सिंपल एक फाईल बनवली. फाईल क्रिएट करायचं, ज्यामध्ये कसं करणार आपण फाईल क्रिएट, टचने करा. टचने तर एम्प्टी फाईल होते. जर काही टाकायचं असेल तर कॅट रिडायरेक्टर F2 असं करतो ना आपण. हॅलो ती बघा साइड बाय साइड फाईल क्रिएट झालेली पण दिसते. पण लिनक्सच्या कमांड तुम्हाला एक्झिक्यूट करता येतात कशामध्ये, विंडोज मध्ये, युझिंग गिट बॅश. राईट. सो सिम्पली याला मग सेव्ह करणार आपण, कंट्रोल D करणार. आणि देन ही फाईल आपल्या सिस्टम मध्ये आली आहे. आता याला चेक करायचं असेल की हे कुठे आहे सध्याच्या कंडिशनला, आपल्या ऍज पर दी गिट वर्कफ्लो, तर काय करावं लागतं, कमांड्स कोणते बघितलं काल आपण, गिट स्टेटस. ठीक आहे, गिट स्टेटस बघितलंय. गिट स्टेटस मध्ये आपल्याला काय समजतं की हे जे फाईल आहे सध्या कुठे आहे, वर्किंग कंडिशन मध्ये आहे. देन त्यानंतर आपण काय करतो याला, तर आपण काय करणार, स्टेजिंग एरिया मध्ये पाठवणार. आठवलं का, अभ्यास काय केला, प्रॅक्टिस नाही केली आणि मला सांगते अभ्यास केला म्हणून, केला का? मग का नाही करायचं, मुहूर्त काढायचंय. हो, ठीक आहे. नेक्स्ट स्टेज मध्ये टाकायचंय, गिट ऍड करतो आपण. गिट ऍड केल्यानंतर काय होईल, ती नेक्स्ट स्टेज मध्ये जाणार. इथे फाईलचं नाव द्यायचं, अदरवाइज काय करायचं, डॉट लिहायचं. डॉट लिहिल्याने काय होईल की प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी मध्ये किती पण फाईल असू दे त्या सगळ्या कुठे जाणार, स्टेजिंग एरिया मध्ये जाणार, टेम्पररी बेसिसवर सेव्ह होणार. देन येस डॉट लिहिलाय, ऍड केलाय. त्यानंतर काय करतोय, इथे जर तुम्ही बघितलं असेल अनट्रॅक्ट फाईल दिसते स्टार्टिंगला आणि रेड सिम्बॉल दिसत आहे. राईट, रेड कलर मध्ये काय दिसते, अनट्रॅक्ट फाईल. अनट्रॅक्ट फाईल म्हणजेच काय, ती अजून ट्रॅक होत नाहीये, अजूनही त्यावर वर्किंग सुरू आहे. क्लिअर आहे? ओके. देन त्यानंतर इथे तो स्वतः सांगतोय की काय यूज करायचंय, गिट ऍड यूज करायचंय. कळलं? ठीक आहे, सेटल डाऊन व्हा पटकन. आणि स्वतः तो मेसेज आपल्याला देतोय की नथिंग ऍडेड टू कमिट बट अनट्रॅक्ट फाईल प्रेझेंट. क्लिअर? तर इथे आपण एक फाईल क्रिएट केल्यानंतर तो स्वतः आपल्याला मेसेज देतोय गिट स्टेटस मध्ये की फाईल काय आहे, तर अनट्रॅक्ट आहे, इथचा कुठलाही व्हर्जन आपण क्रिएट करत नाहीये किंवा ट्रॅक केलेलं नाहीये. तर तुम्हाला करायचं असेल तर गिट ऍड आणि फाईलचं नाव लिहा. देन त्यानंतर तो स्वतः सांगतोय की नथिंग ऍडेड टू कमिट बट अनट्रॅक्ट फाईल प्रेझेंट, सो गिट ऍड ट्रॅक टू ट्रॅक. आणि तेच आपण करणार, गिट ऍड. सो नाव यू कॅन सी इन द वर्किंग कॉपी ऑफ फाईल F2 लेफ्ट रिप्लेस बाय असा एक मेसेज देतो. क्लिअर? आणि सिंपल हा कुठे जातो, आता गिट स्टेटस परत चेक करा, तर हा जातो तुमच्या स्टेजिंग एरियामध्ये. ओके. आता इथे एक कमांड दिलेली आहे, गिट रिस्टोर -- स्टेज आणि फाईलचं नाव. क्लिअर आहे?
आता ही कमांड पण आपण काय करतोय हे बघू. आता सध्या काय स्टेजिंग एरियामध्ये गेली आहे, पण स्टेजिंग एरियामधून या फाईलला बाहेर काढायचं असेल तर काय यूज करणार कमांड, git restore हायफन हायफन स्टेज्ड आणि फाईलचं नाव. स्टेजिंग एरियामधून रिटर्न येणार हे आपल्या वर्किंग एरियामध्ये. कळलं का? करू आपण याला रिस्टोर आणि स्टेजिंग एरियामध्ये आहे म्हणून आपण काय करणार, स्टेज आणि फाईलचं नाव, एंटर. आता अगेन स्टेटस चेक करा तर बघा रेड मध्ये आलेला आहे, दिसतंय रेड मध्ये स्टेटस आलेला आहे. का बरं झालं तसं, कारण आपण कमांड कोणती यूज केली आहे, git restore. न्यू कमांड आली लक्षात, ठीक आहे. बट कसं होतं, ही कमांड तेवढी काही अशी मोठ्या प्रमाणात यूज होत नाही. काय करायचं, जर स्टेजिंग मध्ये घ्यायचं असेल तर रिटर्न डायरेक्टली या फाईलला एडिट करून टाकायचं. या फाईलला आपण काय करतो, वर्किंग करायला सुरुवात करून घ्यायचं. ते डायरेक्टली आपल्या कुठे दिसणार, वर्किंग स्पेस मध्ये दिसणार. तुम्हाला माहिती आहे ना, आठवत आहे ना की काल काय शिकलो आपण, हा ठीक आहे. तर जे आपण बघितलं हे वर्कफ्लो, तेच वर्कफ्लो आपण इथे परफॉर्म केलाय. सो git add परत एकदा करावं लागेल कारण ती फाईल आता बाहेर आली आहे. स्टेजिंग मध्ये पाठवली तर git स्टेटस सध्या स्टेटस मध्ये गेलाय. ग्रीन न्यू फाईल ऍडेड इन स्टेजिंग एरिया. नाव आपल्याला काय करायचं आहे, याला आणखी समोर पाठवायचं आहे, आपल्या लोकल लॅपटॉप मध्ये पर्टिक्युलर परमनंटली सेव्ह करायचं आहे. तर कमांड कोणती यूज केली आहे, git commit. काय यूज केलं, git commit. git commit सॉरी COMMIT git commit हायफन m कशासाठी, एक मेसेज देण्यासाठी. कारण आपण कधी पण त्याला एक वर्षानंतर जरी बघितलं तरी तो मेसेज बघून आपण त्याला प्रॉपर आयडेंटिफिकेशन करू शकतो. सो git commit हायफन m आणि डबल कोट्स मध्ये काय देणार आपण, मेसेज देणार. सो सेकंड कमिट असं देऊ आपण, सेकंड फाईल समथिंग ऍडेड. क्लिअर, सेकंड फाईल ऍडेड आणि सिम्पली एंटर करणार. आता एंटर केल्यानंतर आपल्या लोकल मध्ये काही राहिलं का, नाही, परमनंटली सेव्ह झालेलं आहे. आता हे जर बघायचं असेल तर स्टेजिंग स्टेटस मध्ये बघा काही दिसणार का, नाही. वर्किंग ट्री क्लीन, वर्किंग झालंय, स्टेजिंग झालंय आणि तो डायरेक्टली आता कमिट झालेला आहे. म्हणजे आता आपल्या पूर्ण तिन्ही प्रोसेस आपण कंप्लीट केले आहे, त्याचं तो कन्फर्मेशन देतोय. बट आता आपण काय म्हटलं होतं की हा काय करतो, व्हर्जन क्रिएट करतो है ना. आपण काय म्हटलं की याला हा व्हर्जन क्रिएट करतो. तर आता काय केलं काय असणार आहे यांनी, आणि ते चेक कसं करायचं, जे पण आपण कमिट केलेले आहेत, मेसेजेस दिलेले आहेत ते कसे बघायचे, चेक कसं करायचं. तर सिंपल त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर git log कमांड यूज करावी लागेल. कोणती, git log. आणि इथे तुम्हाला दिसेल तुम्ही आतापर्यंत काम केलेलं सगळं, काल आपण जे काम केलंय ते दिसतंय राईट. आज आपण एक न्यू फाईल ऍड केली आहे, तो पण मेसेज दिसतोय आणि हे पण दिसतंय. कळलं, गिट लॉग करून काय करणार तुम्ही, तुमचं आतापर्यंतचं जे काही काम आहे ते चेक करणार. आणि हा बघा इथे काय दिलेलं आहे, इथे कमिट आयडी दिसतोय. तर या आयडी ने आपण समोर आयडेंटिफिकेशन करणार. नेक्स्ट इथे काय दिलेलं आहे, ऑथर आणि डेट. की आता लेट्स कन्सिडर करा, एक प्रोजेक्ट आहे, एका प्रोजेक्टवर एकच व्यक्ती काम करतो का, नाही करत, 4-5 लोक. बट ते पर्टिक्युलर काम कोणी केलं आहे हे जर माहित करायचं असेल तर त्यामध्ये काय पाहिजे, ऑथर आणि डेट पाहिजे. सर आता हे कसं करायचं, तुमचं तर नाव इथे घेतलंय, ईमेल ऍड्रेस घेतलेला आहे, बट आता आम्ही कसं करायचं. तर जेव्हा तुम्ही इन्स्टॉलेशन करता, इन्स्टॉलेशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम मध्ये ही प्रोसेस करणार, तेव्हा तो तुम्हाला बोलणार की बाबा तुम्ही कोण आहात सांगा मला. तेव्हा गीत काय बोलणार, तुम्ही कोण आहात. देन त्याला हे सांगावं लागेल की आपण कोण आहोत.
आणि कमांड यूज करायची आहे git config add user. ठीक आहे. तर तुमच्यासाठी मी चीट शीट पण ओपन करून ठेवली आहे जेणेकरून आपण विसरू नये कुठल्या कमांड्स हिअर. सो सर्वात आधी कोणती कमांड यूज करायची आहे तुम्हाला? git config आणि तुमचं युजर नेम सेट करायचं आहे. आणि सेकंड कमांड आहे git config -global user.email. कळलं? तर ह्या दोन कमांड तुम्ही या पद्धतीने चालवणार. user.name म्हणजेच फर्स्ट नेम अँड लास्ट नेम तुम्ही द्या असं बोलतोय तो. आणि इथे तुम्हाला द्यायचं आहे काय? तुमचा ईमेल ऍड्रेस. क्लिअर झालं? ओके. सो या पद्धतीने तुम्ही बोलणार. आणि वन मोर थिंग, इथे जर आपल्याला कुठले कलर्स, आता हे जे कलर्स आहेत आपले, हे कलर इथे दिसत आहेत कुठला गीत मध्ये या पद्धतीचे जे कलर्स दिसत आहेत, रेड ग्रीन आहे ना, तर हे कलर वगैरे सेटअप करायचं असेल तर कमांड आहे ग्लोबल कलर UI.auto. ओके. पण आपल्याला ते काही गरज नाही आहे, याचं डिफॉल्ट वाले बेस्ट आहे, नो नीड टू चेंज. क्लिअर आहे एवढं? देन त्यानंतर आपण कमांड कोणती बघितली आहे? गेट इनिट बघितली. कशासाठी यूज करतात? गेट इनिट कशासाठी यूज केली आहे आपण कमांड? हे वाचून नाही सांगायचं आहे, तुम्ही काय शिकला ते सांगा. गेट इनिट शिकला की नाही शिकला? काय केलं होतं आपण गेट इनिट करून? सर सगळ्यात पहिली स्टेज इनिशियलाइज करायसाठी. राईट. आठवलं का? काल कमांड आपण यूज केली आहे git init. का बरं कमांड यूज केली आपण? कारण हा जो डेमो आपला रेपोजिटरी आहे, एक डायरेक्टरी आहे, या डायरेक्टरीला रेपोजिटरी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. कशासाठी यूज केली आहे? रेपोजिटरी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ह्या डायरेक्टरीला प्रोसेस काय होती आपली की एक डायरेक्टरी क्रिएट करायची आणि त्या डायरेक्टरीला कशात कन्वर्ट करायचं? गिट रेपोजिटरी मध्ये कन्वर्ट करायचं, ज्यामध्ये काय होणार? आपला डेटा परमनंट बेसिसवर आपण सेव्ह करू शकतो. आठवलं का? अभ्यास नाही करत तुम्ही लोक. सो गिट इनिट ही कमांड आपण रन केली इथे या डेमो गिटला, या रेपोजिटरीला, सॉरी या डायरेक्टरीला आपण काय केलं? रेपोजिटरी मध्ये कन्वर्ट केलं युजिंग दिस कमांड. देन त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगितलंय की यामध्ये काय दिसतं आपल्याला? ls-a यामध्ये आपल्याला एक .git नावाची रेपोजिटरी दिसती, डायरेक्टरी दिसती क्रिएट झालेली. हे आपण केली का? नाही, त्याने स्वतः केली. कन्सेप्ट समजला? आणखी आता आपला डेटा पुश करायचा आहे कुठे? गिटहब मध्ये. कसं करतो? गिट पुश. काय करणार? URL आणणार. अरे शिकलात की नाही? काल पूर्ण ब्लँक झाल्यासारखे का बसताय तुम्ही? गिट पुश कमांड बघितली ना काल? मग सांगा जरा. गिट हब अकाउंट बनलं का गिटहब वर? गिटहब वर अकाउंट बनवायचं. एक आपण रेपोजिटरी क्रिएट केलेली कोणती? कुठे नाव दिसतंय का इथे? एक इथे आपण एक रेपोजिटरी क्रिएट केली आणि त्या रेपोजिटरी मध्ये आपण काय करतोय? आपला कंटेंट जो इकडे अवेलेबल आहे आपल्या डायरेक्टरी मध्ये, हा कंटेंट गिटहब मध्ये पुश करणार. डेमो गिट असं काही होतं का? हा, डेमो गिट. तुम्हाला आठवत नाही बट मला आठवून जातं कारण मी बदाम खातो. काय खा तुम्ही? बदाम. तुम्ही काय खा?
नाही, खायचं उद्यापासून. ओके, सो त्या रेपॉझिटरी मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, आपला कंटेंट ऍड करायचा आहे. तो सिंपल आपण इथे रेपॉझिटरीचा URL टाकणार. सर्वात आधी जेव्हा तुम्ही करणार तेव्हा काय करावं लागेल, हायफन सेट हायफन अपस्ट्रीम. ठीक आहे, सेट हायफन अपस्ट्रीम एकदम स्टार्टिंगला जेव्हा करणार तेव्हाच करायचं आहे. आणि इथे लिहावं लागेल मास्टर. क्लिअर, मी काल पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. आणि जेव्हा हे करणार तुम्ही काय करेल, तुमचा डेटा कुठे येणार, इकडे या रेपॉझिटरी मध्ये येणार. इथपर्यंत झालं होतं. ठीक आहे, बट आता सेकंड टाइम जेव्हा तुम्ही करणार, सेकंड टाइम तुम्हाला हे अपस्ट्रीम लिहायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, एंटर करा इथे आणि येस यू कॅन पुश युअर कंटेंट फ्रॉम युअर लोकल टू युअर गिट रेपॉझिटरी गिटहब. URL मध्ये काही गडबड केली का आपण, लेट्स चेक. .git डेमो हायफन गिट हायफन असं आलाय तिथे. ठीक आहे, सी बघा झालाय डेटा पुश. आणि इथे पण आता रिफ्रेश करून बघा, F2 फाईल ही दिसेल आपल्याला, दिसतीये. आता इथे प्रॉपरली इथे बघा 2 कमिट्स दिसतीये. 2 कमिट्स, एक आहे एस्टरडे या फाईल साठी आपण क्रिएट केलेला आणि आज आहे या दुसऱ्या फाईल साठी क्रिएट केलेला. सी माय फर्स्ट वर्क सेकंड फाईल वर्क आहे प्रॉपरली. तर इथे आपण व्यवस्थित ट्रॅक करू शकतो. एवढा पोर्शन समजला का. तर हा जो फ्लो आहे, हा फ्लो आहे आपला कुठून, आपल्या लॅपटॉप वरून गिटहब वर जाण्याचा. गिटहब वर जाण्याचा. ठीक आहे, गिट इनिट बघितला आपण, तो आपण आपला सेम प्रोटोकॉल यूज करू. रेकॉर्ड इथे स्टॉप करू.